सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी, 10व्या अध्यायात आपण आहोत आणि आजचा गोष्वाळा श्यामाताई वाचणार. नमस्कार. ज्ञानेश्वरी अध्याय 10वा, श्लोक 2 ते 9, ओव्या 64 ते 129. या अध्यायात भगवंतांनी आपले स्वरूप कारण ब्रह्म आहे हे पटवून दिले आहे. अर्जुना, जो मी तुझ्या पुढे मर्यादित सगुण साकार श्रीकृष्ण स्वरूपाने आहे, तोच मी विश्वरूपाने आहे. परमात्म स्वरूपाचे वर्णन करताना वेदांचे शब्द भांडार अपुरे पडले. भगवंताच्या ज्ञानप्रकाशापुढे सूर्यचंद्राचेही प्रकाश लोपून जातात. मनाचे संकल्प किंवा प्राणांची क्रिया यांचाही इथे मागमूस नाही. पोटातला गर्भ ज्याप्रमाणे आईचे वय जाणत नाही, त्याप्रमाणे देवांना माझे ज्ञान होत नाही. इथे आपल्याला नीलिमाताईंनी खूप छान समजावून सांगितलं. समुद्राच्या पाण्यात असणाऱ्या प्राण्यांना समुद्राचा विस्तार नाही, त्याप्रमाणे देवांचे महर्षींचे ज्ञान देखील माझ्या शक्ती स्वरूपाचा ठाव घेऊ शकत नाहीत. देव, महर्षी व सर्व प्राणी यांचे मीच कारण आहे, म्हणून मला जाणणे कठीण आहे. वटबीजाला अंकुर फुटल्यावर त्यात संपूर्ण वटवृक्ष दृष्टीस पडेल का? समुद्राच्या एका तरंगात संपूर्ण समुद्र साठवला जाईल का? किंवा एका परमाणूमध्ये संपूर्ण पृथ्वी जर साठवली जाईल तरच ते मला जाणतील. या सर्वांच्या उत्पत्तीचे कारण मीच असल्यामुळे त्यांना आपल्या बुद्धीने मला जाणणे कठीण आहे. वास्तविक जीव हा पूर्ण ब्रह्मस्वरूपच आहे, पण त्याने आपल्या ठिकाणी अपूर्णतेची कल्पना बाळगल्याने तो आपले पूर्ण ब्रह्मत्वाचे स्वरूप जाणू शकत नाही. तसेच परमेश्वराच्या मर्यादित सगुण साकार स्वरूपाचे पूर्ण ब्रह्मत्वाचेही त्याला आकलन होऊ शकत नाही. असा जरी मी जाणण्यास कठीण असलो तरी कदाचित जी व्यक्ती देहादी अनात्म तत्वाकडे जाणारी बाह्यवृत्ती टाकून आपली वृत्ती अंतर्मुख करून घेतो, इंद्रियांकडे पाठ फिरवतो, तसेच देहादी अनात्म तत्वांकडे जरी त्याची प्रवृत्ती झाली तरी तेथून वेगाने माघारी फिरतो, स्थूल, सूक्ष्म व कारण देहासकट पंचमहाभूतांचा विचाराने निराश करतो व या ठिकाणी स्थिर राहून शुद्ध आत्मप्रकाशाच्या योगाने मी अनादी असा सर्व ब्रह्मांडाचा नियंता आहे अशा मला जो पुरुष जाणतो तो ज्ञानी होय. तो रसात अमृत, पाषाणात परीस आहे.
तो मनुष्याच्या आकाराने असलेला माझा श्रेष्ठ अंश आहे. त्याच्या ठिकाणी दिसणारा माणूसपणा हा लोकांच्या दृष्टीला होणारा भ्रम आहे. ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाला वेढा घालून बसलेले साप झाडाला आग लागल्यावर त्याला सोडून जातात, त्याप्रमाणे मला जो ओळखतो तो ज्ञानी पुरुष सर्व संकल्पांकडून टाकला जातो. असा ज्ञानी पुरुष जन्म मृत्यूला भीत नाही. पुढे भगवंत आपले भावविकार सांगतात. ज्याप्रमाणे मातीचा कुंभ केला असता मातीच त्या स्वरूपाची भासू लागते, त्याप्रमाणे नामरूपाने नटलेल्या परब्रह्माच्या ठिकाणी प्रत्येक नामरूपागणिक भिन्न वस्तूची कल्पना झाल्याने परब्रह्मच निरनिराळ्या त्या त्या वस्तूच्या रूपाने भासू लागते. मूळ परमात्म वस्तूला जेव्हा एकाचे अनेक होण्याची इच्छा झाली तेव्हा अनेक भाव निर्माण झाले. परमात्म वस्तू जेव्हा विस्तार पावायला लागली तेव्हा प्रथम बुद्धिभाव निर्माण झाला, त्यातून ज्ञानभाव निर्माण झाला, त्यातून असमोह म्हणजे निर्माण झालेल्या विस्ताराकडे विवेकाने पाहणे, नंतर सहनशीलता म्हणजे क्षमा आणि सत्य हे भाव निर्माण झाले. शम म्हणजे मनोनिग्रह व दम म्हणजे इंद्रिय निग्रह. परमात्म वस्तूची जाणीव असणे किंवा नसणे हेही भाव विकार परमात्म वस्तूपासूनच निर्माण झाले. तसेच माणसाला वाटणारी भीती, निर्भयपणा, अहिंसा, संतोष, समबुद्धी, दातृत्व, सुख दुःख, यश, दुष्कीर्ती हे निर्माण झाले. ज्याप्रमाणे प्रकाश सूर्यापासूनच निर्माण होतो, त्याप्रमाणे प्राणी मात्रात जेथे परमात्म वस्तूच्या ज्ञानाचा उदय होतो तेथे प्रकाश व विसर पडतो तेथे अंधार. अशा प्रकारे परमात्म वस्तूच्या भावविकारांचे गोप हे प्रत्येकाच्या दैवाच्या व मनाच्या हाती दिले आहेत. हा सृष्टीचा खेळ परमात्मा आपल्या ठिकाणी राहून अलिप्तपणे आणि उदासीनतेने न्याहाळीत बसले आहेत. निलिमाताईंनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आपण ब्रह्मानेच सृष्टी निर्माण केली असे शिकलो, पण आता जास्त सविस्तरपणे पुढे आपल्याला सांगितले आहे. हा भाग त्यांनी छान समजावून सांगितला. पुढे भगवंतांनी मनाने उत्पन्न केलेले त्यांच्या ईश्वरी सामर्थ्याने युक्त असलेल्या महर्षी आणि मनु यांच्यापासून प्रजा कशी उत्पन्न झाली हे सांगितले आहे. सर्व महर्षींमध्ये गुणांनी, तपाने, ज्ञानाने सर्वश्रेष्ठ असलेले कश्यपादी 7 ऋषी आहेत. 14 मनूंमध्ये मुख्य आणि प्रजा विस्ताराकरता मूळ असलेले पहिले स्वयंभू आदी 4 मनू आहेत. अर्जुना, सप्तऋषी आणि 4 मनू असे हे 11 भाव सृष्टीच्या व्यापाराकरता माझ्या संकल्पापासून निर्माण झाले आहेत. मग त्या 11 जणांनी 8 दिशांचे अष्टदिक्पाल नेमून ठेवले. त्यांनी विविध देव निर्माण केले, त्यांच्यापासून प्रजा आणि प्रजा समूह निर्माण झाला. असा हा सर्व विश्व म्हणजे माझाच विस्तार आहे. प्रथम एक बी असते, ती रुजल्यानंतर कालांतराने त्याचा वृक्ष होतो. त्याप्रमाणेच प्रथम मी एकटाच होतो, मी अनेक रूपाने व्हावे अशा माझ्या संकल्पाने हे सर्व जग मीच निर्माण केले आहे. परब्रह्मापासून झालेली सृष्टी ही परब्रह्म स्वरूपच आहे. भगवंत पुढे सांगतात की ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत माझ्या वाचून दुसरे काहीही नाही. समुद्राच्या लाटांच्या तरंगात सर्वांगात पाणीच असते, त्याप्रमाणे माझ्या वाचून वेगळे असे या विश्वात काही नाही. जड विनाशी भाव जाऊन ज्याला सर्व सच्चिदानंद स्वरूप दिसते त्याला शुद्ध ब्रह्मज्ञान झाले असे समज. अशा अद्वैत दृष्टी रूप योगाने जो माझ्याशी मनाने ऐक्य पावला तो मद्रूपच होतो. ज्यापासून सर्व जगताची स्थिती, उत्पत्ती, लय होतात तो माया नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान परमात्मा मीच आहे असे सांगून भगवंताचे सगुण स्वरूप हे पूर्ण ब्रह्माहून यत्किंचितही न्यून नाही, ते पूर्ण ब्रह्मच आहेत हे स्पष्ट करतात. हे विश्व पूर्ण सच्चिदानंद स्वरूपच आहे असे जाणणारे ज्ञानी देखील ज्ञानानंतर सगुण भगवंताची भक्ती करू शकतात. ओवी, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जो जो प्राणी समोर येईल तो तो प्राणी साक्षात भगवंत आहे असे मानणे हाच अर्जुना माझा भक्तियोग होय असे निश्चित जाण. मी सर्वांचे आदी कारण आहे, माझ्यापासूनच सर्व विश्वाची उत्पत्ती होते असे जाणून ज्ञानी माझी भक्ती करतात. देश, काळ, वर्तमान हे सर्व माझ्या स्वरूपाशी एकरूप आहेत.
अशा माझ्या ज्ञानाने युक्त आत्मज्ञानी सर्व प्राणी मात्रात परमात्मा स्थित आहे असे समजतात. माझ्या ठिकाणी ज्याचे चित्त आहे ते मद्रूपच झाले आहेत. असे माझ्या योगाने जे तृप्त झाले आहेत, असे ज्ञानी एकमेकांना जेव्हा भेटतात तेव्हा ऐक्य रसाचा संगम होतो. आनंदाच्या लाटांची वेणी गुंफली जाते. अशा स्थितीत बोधच बोधाचे अलंकार मिरवतो. म्हणजे ज्ञानाच्या ठिकाणी बोध जाणीवेच्या अहंकारासहित असतो व भक्ताच्या ठिकाणी बोध जाणीवे रहित असतो, असा अर्थ. या ज्ञानी भक्तांमध्ये ऐक्य रसाच्या पुरावर अष्टसात्विक भाव उमटतात. सर्व जगात माझ्या गुणांचे प्रेमाने वर्णन करीत परस्परांना माझ्याविषयी ज्ञान देत ते समाधान पावतात. ओवी तैसे प्रयाग होत सामरस्याचे, वरी ओसाण तरीत सात्विकाचे, ते संवाद चतुष्पथीचे गणेश जाहले. म्हणजे दोन भक्तांच्या प्रेम संवादातील त्यांचे प्रेम आणि भगवंताच्या प्रेमाचा संगम होऊन त्या प्रेमाच्या संगमावर ज्ञानी भक्त चर्चा करीत असतात. तशीच बुद्धी ते इतरांनाही देतात, म्हणून त्यांना संवाद चतुष्पथीचे गणेश असे म्हटले आहे. भगवत भक्तांना देहाचे भान भगवंताच्या परमप्रेमामुळे राहत नाही. अशा परमानंद स्थितीत ते सर्व विश्वात मोकळ्या मनाने भगवंताच्या गुणादी वर्णनांच्या द्वारा त्यांच्या सगुण स्वरूपाचे निरूपण करतात. अशी त्यांना भगवंताच्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी प्रेम समाधी लागते. झालं. थँक्यू. हा, छान. खूप छान सांगितलं तुम्ही. हा माझा पॉइंट राहिला होता मगाशी, की संवाद रूपी जेव्हा त्यावर गणपती होतात, तो खूप छान पॉइंट आहे. थँक्यू. मला कळलं नाही ते गणेश का म्हटले, म्हणून मी शोधून काढलं मध्ये. हो हो, गणेश गणपती म्हणजे इकडे गणपती म्हटलंय. बरोबर आहे. छान. चला सुरू करूया आता. रोहिणी ताई आल्या आतमध्ये. वेळेच्या पुस्तक. आणि आज खरंच मी सांगते, ज्यांना जायचं असेल लवकर त्यांनी जाऊ शकतात आणि मग आपलं रेकॉर्डिंग आहेच. कोण वाचतंय आधी? मी वाचणार आहे ना आधी. हा. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मां उपयान्ति ते. याप्रमाणे माझ्या ठिकाणी सतत युक्त असलेल्या व प्रीतिपूर्वक माझी भक्ती करणाऱ्या त्यांना मी अशा प्रकारची बुद्धी देतो की जिच्या योगाने ते माझ्या समीप येतील. अर्जुना, असे समज की मग त्यांना आम्ही जे काही निरतिशय प्रेम द्यावयाचे तो उत्तम भाग ते आपल्या ठिकाणी आम्ही देण्याच्या अगोदरच कमावून बसलेले असतात. कारण की अर्जुना, ते ज्या वाटेने निघाले त्या मार्गाशी स्वर्ग व मोक्ष यांची तुलना केली असता त्या आडवाटा वाटतात. म्हणून त्यांनी जे प्रेम धरले तेच आमचे देणे त्यांनी आपल्या कमाईने मिळवले. अशा रीतीने आमचे काम त्यांनीच केले, पण ते आम्ही दिले असे त्यांनीच जगात प्रसिद्ध केले. आता यानंतर इतके घडून येईल की ते प्रेमसुख अधिक वाढावे आणि त्यावर काळाची दृष्टी पडू नये, हे आम्हाला करावे लागते. अर्जुना, ज्याप्रमाणे आई ही आपल्या प्रेमाच्या दृष्टीचे पांघरुण करून आपल्या आवडत्या मुलाच्या मागे मागे ते मूल खेळत असताना धावते, ते बालक जो जो खेळ दाखवेल तो तो खेळ ती आई त्याच्या पुढे सोन्याचा करून ठेवते. त्याचप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार मी वाढवीत जातो. उपासनेच्या ज्या स्थितीच्या पोषणाने ते भक्त मला अनायासाने प्राप्त होतील अशा तऱ्हेने पालन करणे मला विशेष आवडते. अरे, भक्ताला माझे कौतुक असते व त्याच्या एकनिष्ठेची मला इच्छा असते, कारण की प्रेमळ भक्तांची आमच्या घरी कमतरता आहे. अर्जुना, पहा, उपायांनी प्राप्त करून घेण्याचे स्वर्ग व मोक्ष हे दोन रस्ते आम्ही त्यांच्या स्वर्गेच्छू व मोक्ष यांच्या रहदारीस खुले केले. आम्ही शेषाला लक्ष्मीसह आमचे शरीर देखील विकून टाकले, परंतु त्यात ज्यात मीपणाचा लेश नाही असे जे एक ताजे प्रेमसुख ते तसेच प्रेमळ भक्तांकरिता जतन करून ठेवले आहे असे समज. अर्जुना, येथपर्यंत वर सांगितल्याप्रमाणे आम्ही आपलेपणा देऊन प्रेमळ भक्ताचा अंगीकार करतो.
या दोन्ही म्हणजे ह्या गोष्टी शब्दाने सांगाव्यात अशा प्रकारच्या नाहीत. हम्म. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही, ते ठाईचीच तिही घेतली सेल. का जे ते जिया वाटा, निघाले गा सुभटा, ते सोय पाहोनी अभांटा, स्वर्ग अपवर्ग. म्हणून तिही जे प्रेम धरिले, तेची अमुचे देणे उपाईले. परी आम्ही देयावे हेही केले, तिहीची म्हणिये. आता यावरी येतुले घडे, जे तेची सुख आगळे वाढे. आणि काळाची दिठी न पडे, हे आम्हा करणे. लळे याचिया बाळका किरीटी, गवसणी करुनी स्नेहाचिया दिठी. जैसी खेळता पाठोपाठी, माऊली धावे. ते जो जो खेळ दावी, तो तो पुढे सोनयाचा करुनी ठेवी. तैसी उपास्तीची पदवी, पोषित मी जाये. जे पदवीचे पोषके, ते माते पावती यथासुखे. हे पाळती मज विशेखे, आवडे करू. पैगा भक्तासी माझे कोड, मज तयाचे अनन्य गतीची चाड. का जे प्रेमळांचे साकड, आमते घरी. पाहे पास स्वर्ग मोक्ष उपाइले, दोन्ही मार्ग तयांची वाहणी केले. आम्ही अंगही शेषा वेचिले, लक्ष्मी येसी. परी आपण पे वीण जे एक, ते तैसेची सुख साजुक. सप्रेमळा लागी देख ठेविले जतन. हा ठायवरी किरीटी, आम्ही प्रेमळू घेवो आपण पयासाठी. या बोली बोलीजत गोष्टी, तैसिया नव्हती गा. तेषाम एवनुकंपार्थम अहम ज्ञानजम तमः, नाशयात्मात्म भावस्थो ज्ञानदीपेन भास्यता. मी केवळ त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरता त्यांच्या अंतःकरणात राहून प्रकाशमान अशा ज्ञानरूपी दीपाने अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या त्यांच्या मोहरूपी अंधकाराचा नाश करतो. म्हणून मी जो आत्मा, त्याविषयीची अखंड प्रेमवृत्ती ज्यांनी आपल्या जगण्याला ठिकाण केले आहे, त्यांनी एका माझ्या वाचून बाकीचे सर्व फोलकट मानले आहे. अर्जुना, त्या शुद्ध तत्वज्ञ प्रेमळ भक्तांच्या पुढे ज्ञानरूपी कापराची मशाल धरणारा मशालजी मीच होऊन त्यांच्या पुढे पुढे चालतो. अज्ञानाच्या रात्रीमध्ये त्या भक्तांपुढे दाट काळोख येऊन मिळाला असता, त्या अज्ञानरूपी रात्रीचा नाश करून तिला पलीकडे सारतो व ज्ञानाचा नित्य उदय करतो. याप्रमाणे प्रेमळ भक्तांना अतिशय प्रिय असणारा पुरुषोत्तम जेव्हा बोलला, तेव्हा अर्जुन म्हणाला, माझे मन शांत झाले. अहो महाराज, ऐका. माझा जन्म मरण रूप कचरा तुम्ही चांगला नाहीसा केला. यामुळे देवा, मी आईच्या पोटातील अग्निकुंडापासून, पोटात जन्म घेण्याच्या त्रासापासून मुक्त झालो. महाराज, मी आपला जन्म हा आज डोळ्यांनी पाहिला. आत्मज्ञान होणे हा नवा जन्म आहे व तो माझा आज झाला. त्यामुळे माझे जीवित माझ्या हाती आले असे मला वाटते. आज माझ्या आयुष्याची सफलता झाली व माझ्या दैवाला चांगले दिवस उगवले, कारण की देवाच्या मुखाने उपदेशरूपी कृपा प्राप्त झाली. आता या तुझ्या वाक्यरूपी प्रकाशाने आतील अंधार, स्वतःला आत्मरूप न समजता जीवस्वरूप समजणे हे अज्ञान, व बाहेरील अंधार, प्रपंचाला ब्रह्मरूप न पाहता प्रपंचरूप पाहणे हे अज्ञान, हे सर्व नाहीसे झाले. म्हणून तुझे स्वरूप यथार्थपणे मी पाहत आहे. इथे आता तू ओव्या वाचशील ना, त्याच्यामध्ये हं. तो पोतासाची असा शब्द आहे. पण तो पोतासाची म्हणजे मशाल जे जो असतो, मशाल घेणारा, तो गमतीदार शब्द. ओके. म्हणून मज आत्मयाचा भावो, जिही जियावया केला ठावो. एक मी वाचोनी वावो, येर मानिले जिही. तया तत्वज्ञा चोखटा, दिवी पोतासाची सुभटा. मग मीची होऊनी दिवटा, पुढा पुढा चाले. अज्ञानाची राती
माझी तमाची मिळणी दाटती, ते नाशून घाले परवती, करी नित्योदय. ऐसे प्रेमळाचेनी प्रियोत्तमे, बोलिले जेथ पुरुषोत्तमे, तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणतसे. अहो जे अवधारा, भला केरू फेडिला संसारा, चाहलो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू. जी जन्मलेपण आपुले हे आजी मिया डोळा देखिले, जीवित हाता चढले आवडतसे. आजी आयुष्या उजवण झाली, माझिया दैवा दशा उदयली, जे वाक्य कृपा लाधली दैविकेनी मुखे. आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देखतसे साचोकारे स्वरूप तुझे. अर्जुन उवाच. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान, पुरुषम शाश्वतं दिव्यम आदिदेवमजं विभुम. अर्जुन म्हणाला, तू परब्रह्म, महाभूतांचे श्रेष्ठ विश्रांती स्थान व अत्यंत पवित्र आहेस. अनादिसिद्ध व दिव्य अशा प्रकृती पलीकडील पुरुष, सर्व देवांनाही दैवत असलेला देव, जन्मरहित व सर्वव्यापी तू आहेस. अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, या पंचमहाभूतांच्या विश्रांतीचे ठिकाण असलेले जे सर्वात श्रेष्ठ ब्रह्म ते तू आहेस. हे जगन्नाथा, तू अतिशय पवित्र आहेस. देवा, तू ब्रह्मादी तिन्ही देवांचे श्रेष्ठ असे आराध्य दैवत आहेस. तू 24 तत्वांपलीकडील 25वे तत्व आहेस. तू अलौकिक तेजस्वी असून प्रकृतीने उत्पन्न केलेल्या पदार्थांपलीकडील आहेस. हे नाथ, तू नित्य सिद्ध आहेस व जन्माधिक धर्मांचा अंमल तुझ्यावर चालत नाही असा तू आहेस. एक मिनिट थांब इथे. तिथे 25 तत्व जे म्हटलंय ना, तो सांख्य शास्त्रातला कॉन्सेप्ट आहे की अच्छा. म्हणजे आपले 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 महाभूत आणि 5 तन्मात्रा. तन्मात्रा म्हणजे स्पर्श, रस, गंध या गोष्टी, मन, बुद्धी, अहंकार आणि प्रकृती. अशा ज्या गोष्टी आहेत त्याला आपण या सांख्य शास्त्रामध्ये हे 25 तत्वे 24 तत्व म्हटले जातात आणि त्याच्याशिवाय परब्रह्म हे 25वे तत्व असं म्हटलं जातं. त्याचा संदर्भ इथे आहे. अच्छा. जाऊया पुढे. Alright. तरी होसी गा तू परब्रह्म. नाही, हे वाचायचं राहिलंय मला वाटतं इथलं. अर्थ वाचायचे. तू या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस. तू जीवितास आश्रयस्थान आहेस. तू ब्रह्मांड रूपी कढईला आधार आहेस, हे मला निश्चित समजले. तरी होसी गा तू परब्रह्म, जे या महाभूता विसंमते धाम, पवित्र तू परम जगन्नाथा. तू परम दैवत तिही देवा, तू पुरुष जे 25वा, दिव्य तू प्रकृती भावा पैलीकडील, अनादिसिद्ध तू स्वामी, जो नाकळिजसी जन्मधर्मे, तो तू हे आम्ही जाणितले आता. तू या कालयंत्रासी सूत्री, तू जीवकळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्मकटाह धात्री, हे कळले पुढे. याच्या पुढचं मला वाटतं दुसरं कोणते वाचणार आहे. मी वाच. या बोल. आहुत्सावृष्यं सर्वे देवर्षि नारदस्था, असितो देवल व्यासं स्वयं चैव ब्रवीषि मे. वरील प्रमाणे सर्व ऋषी, देवर्षी नारद, तसेच असित, देवल आणि व्यास म्हणतात व तू स्वतः देखील असेच सांगतोस. आणखी एका प्रकाराने याच अनुभवाचा थोरपणा कळून येतो. कारण की मागे मोठमोठ्या ऋषींनी याप्रमाणे तुझे वर्णन केले होते, परंतु त्यांनी सांगितलेल्या खरेपणा माझ्या मनाला हा आता पटत आहे. कारण देवा, आपण कृपा केली म्हणून हे होत आहे. एरवी देव आणि ऋषी असलेले नारद आमच्याकडे नेहमी येत असत आणि ते देखील अशाच अर्थाची गाणी गात असत, परंतु त्यांचे मर्म आम्हाला समजत नव्हते आणि आम्ही नुसत्या गाण्याचाच आनंद अनुभवित होतो. हे देवा, आंधळ्यांच्या गावामध्ये सूर्य स्वतः प्रगट झाला तर त्यांना त्याच्या उष्णतेचाच फक्त अनुभव येणार. त्याखेरीज सूर्याच्या प्रकाशाचा त्यांना अनुभव कुठचा?
एरवी देवर्षी नारदही अध्यात्मपर गाणे गात असताना त्यांच्या गाण्याच्या रागात असणारी वरवरची मधुरता तीच काय ती आमच्या अनुभवाला येत होती. त्यापासून चित्ताला त्या गाण्यापैकी दुसरे काही कळत नव्हते. त्याचप्रमाणे असित व देवल या ऋषींच्या तोंडून सुद्धा तुझे स्वरूप असे आहे म्हणून मी ऐकले. थोडं खाली वरती करून दे आणखी. परंतु त्यावेळेला माझी बुद्धी विषयरूप विषाने व्यापली होती. विषयरूप विषाचा एवढा मोठा पराक्रम आहे की वस्तुतः गोड असलेला जो परमार्थ तो त्या विषयांच्या योगाने कडू वाटू लागतो. व स्वाभाविक कडू असलेले शब्दाधिक जे विषय ते प्राण्यांना गोड वाटतात. आणखी दुसऱ्याचे हे कशाला सांगू. व्यासदेवानी आपण स्वतः आमच्या राजवाड्यात येऊन नेहमी तुझ्या संपूर्ण स्वरूपाचे वर्णन करावे. परंतु त्यांचा तो उपदेश म्हणजे अंधारात पडलेल्या चिंतामणीसारखा होता. परंतु तो चिंतामणी नाही अशा समजुतीने जसे त्याविषयी उदास राहावे व मागाहून दिवस उजाडल्यावर हा चिंतामणीच आहे म्हणून ओळख पटावी, त्याप्रमाणे व्यासदिकांची भाषणे या माझ्यापाशी ज्ञानरूपी रत्नांच्या खाणी होत्या. परंतु कृष्णा, तू जो सूर्य त्यात तुझा उदय न झाल्यामुळे त्यांचा अनादर केला जात होता. त्यांचं अनादर केला जात होता. हं. पण आणखीही एके परी येची प्रतीतीची येतसे थोरी, जे मागे एसेची ऋषीश्वरी सांगितले तू ते. परितया सांगितले याचे साचपण, हे आता देखतसे अंतकरण. जे कृपा केली आपण म्हणून देवा. एरवी नारदू अखंड जवळा ये, तोही एसीची वचन गाये. परिअर्थन बुजोणी ठावे, गीत सुखची ऐको. हा गांधळ्यांचा गावी, आपण पे प्रगटली रवी. तरी तीही ओतपलीची घ्यावी, वाचुणे प्रकाशू कॅंचा. एरवी देवर्षी ही अध्यात्म गाता, आहाच रांगा गेसी जे मधुरता. तेची फावे एर चित्ता, न लगचे काही. पै असिता देवलाचे नाही मुखे, मी एवं विधा तुते ऐके. परितय बुद्धी विषय विखे घारिली होती. हं. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थू लागे कडू. कडू विषय तो गोडू, जीवासी जाहला. आणि हे आणिकांचे काय सांगावे, राऊळा आपणची येऊनी व्यास देवे. तुझे स्वरूप आघवे, सर्वदा सांगिजे. परी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला. पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणूनी. तैशी व्यासदिकांची बोलणी, तिया मजपाशी छिद्रांतनाचिया खाणी. परी उपेक्षया जात होतिया तरणे, तुझवीण कृष्णा. सर्वमेत तू ते म्हणणे यन्महा, वदसी केशव. नाही ते भगवन्मनक्ती, विदुर देवान दानवहा. आता ती तुझे वाक्यरूपी सूर्याची किरणे माझ्या हृदयावर येऊन पडली आणि मग पूर्वी ऋषींनी जे उपाय सांगितले होते त्या सर्वांचाच अपरिचितपणा नाहीसा झाला. महाराज, त्यांचे वाक्यरूपी ज्ञानबीज माझ्या हृदयरूपी खोल जमिनीत पेरले गेले व त्यावर या आपल्या कृपेचा ओलावा झाला. म्हणून त्यास हे तुम्हा आम्हामधील संवादरूपी फल प्राप्त झाले. अहो देवा, नारदादी संतांच्या युक्तरूपी नद्यांना मी संवादरूपी सुखाचा समुद्र झालो. महाराज, या जन्मासह पूर्वीच्या सर्व जन्मात
मी जी उत्तम पुण्य केली त्यांच्याकडे माझी कामगिरी शिल्लक राहिली नाही. कारण त्यांनी पुण्यांनी तुझ्यासारखा योग्य सद्गुरू जोडून दिला. हम्म. एरवी मी वाडवडिलांच्या मुखाने तुझे वर्णन नेहमी कानाने ऐकत होतो. पण तुमची एकाची कृपा झाली नव्हती तेथपर्यंत मला काहीच कळले नाही. म्हणून ज्या वेळेला देव दैव अतिशय अनुकूल असते असते त्यावेळेला हात घेतलेले सर्व उद्योग नेहमी फलद्रूप होतात. त्याप्रमाणे गुरूंची कृपा झाली म्हणजे ऐकलेले ऐकलेले व पडलेले सर्व ज्ञान आपले काम करते. महाराज, माळी झाडांविषयी जीवापाड मेहनत करून जन्म काढतो परंतु ज्या वेळेला वसंत ऋतू येतो त्यावेळेला फळांची भेट होते. महाराज, ज्या वेळेला विश्वम विषम ज्वराला उतार पडतो त्यावेळेला गोड असलेले पदार्थ गोड लागू लागतात व ज्या वेळेला देहात आरोग्य प्राप्त होते त्याच वेळेला घेतलेले भस्मादिक औषध चांगले परिणामकारक आहे असे ठरते. अथवा चैतन्य ज्या वेळेला जीव आपण होऊन शरीरात स्वतः प्रवेश करते त्याच वेळेला इंद्रिये, वाचा व प्राण ही सर्व असल्याचे सार्थक होते. त्याप्रमाणे अध्ययन केलेली सर्व शास्त्रे किंवा अभ्यास केलेली योगाधिक साधने ज्या वेळेला गुरु अनुकूल होतात त्याच वेळेला आपली आहेत असे म्हणता येते. भगवंताचे खरे स्वरूप कळल्याच्या अशा अनुभवमदात निश्चयाच्या संतोषाने नाचत असता अर्जुन म्हणाला, देवा, आपले बोलणे मला पटले. हे मोक्षाच्या मालका श्रीकृष्णा, खरोखर मला निश्चयाने हा अनुभव आलेला आहे की तू देव अथवा दैत्य यांच्या बुद्धींना आकळण्यासारखा नाहीस. देवा, तुझा उपदेश प्रकट होण्याच्या अगोदरच आपल्या शहाणपणानेच तुझे ज्ञान करून घेतो. असे कोणी म्हणेल तर तर तसा जीव बुद्धीच्या सामर्थ्यावर समजलेला जाण्याजोगा तू केव्हाच नाहीस हे माझ्या मनाला आता खात्रीपूर्वक पटले. ते आता वाक्य सूर्यकर तुझे फाकले आणि ऋषी मार्ग होते जे कथिले तया आगवयांचेही फिटले अनोखळपण जी हम्म. ज्ञानाची वीज तयाचे बोल माझे हृदय भूमिके पडिले सखोल वरी ये कृपेची जाहली बोल म्हणून संवाद फळेशी उठले. अहो नारदांदिका संता नारदात त्यांची नारद आहे, नारदाचे. अहो नारदादिका संता त्यांची या युक्तिरूप सरिता मी महोदधी जाला अनंता संवाद सुखाचा प्रभू आघवेनी येणे जन्मे जिये पुण्ये केली मिया उत्तमे तयाची न ठकितीची अंगे कामे सद्गुरु तुवा एरवी वडिलांचे मुखे मी सदा तुते कानी ऐके परिकृपाण किजेची तुवा एके तव नेण वेची काही म्हणून भाग्य जय सानकुळ जालिया केले उद्दम सदा सफळ तैसे श्रुताधीत सकळ गुरु कृपा साच जी बन करू झाडेसी जीवेसाठी पाडूने जन्मे काळी आटी परी फळेसी तैची भेटी जय वसंतू पावे अहो विषमा जय वोहट पडे तै मधुर ते मधुर आवडे पै रसायने ते तै गोडे जेव्हा आरोग्य देही का इंद्रिये वाचा प्राण या जालियांचे तैची सार्थकपण जय चैतन्य येऊन आपण संचरे माझी तैसे शब्द जात आलोडिले अथवा योगाधिक जे अभ्यासिले तै तेची म्हणो ये आपुले जय सानुकूल गुरु ऐसेही जालिये प्रतितीचेनी माझे अर्जुन निश्चयाची नास तुसे भोजे देवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले
तरी साचची हे कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतीती. जे तू देव दानव वांछिये मती, जोगा नवसी. तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, आपली जाणे जाणीवा. तैसा काहीची नाही हे सद्धावा, भरवसेनी आले. स्वयमेवात्मनात्मान एथ त्वं पुरुषोत्तम. भूतभावन भूतेश, देव देव जगत्पते. हम्म. हे पुरुषोत्तमा, भूतभावना, भूतनाथा, देवादिदेवा, जगन्नायका, तू स्वतःला यथार्थ स्वरूपाने जाणतोस. ज्याप्रमाणे आपला विस्तार किती आहे आकाशाचे आकाशालाच माहीत, अथवा मी इतका भरीव आहे हे प्रमाण पृथ्वीचे पृथ्वीलाच माहीत, त्याप्रमाणे आपल्या सर्व सामर्थ्याने हे लक्ष्मीपती देवा, तुला तूच जाणार आहेस. बाकी वेदादिक जे इतर आहेत त्यांच्या मती आम्ही देवाच्या स्वरूपाला जाणतो अशी व्यर्थ बढाई मारतात. अहो, सर्वात चपळ असलेल्या मनालाही शर्यतीत कसे मागे टाकता येईल? वारा हाताने कसा मोजता येईल? मायेतून आपल्या बाहूंच्या जोरावर कसे पार पडता येईल? हे जसे असंभाव्य, त्याप्रमाणे तुझे ज्ञान करून घेण्याची ही गोष्ट असंभवनीय आहे. आणि म्हणूनच तुझे ज्ञान कुणालाही होत नाही. एवढ्याकरता तुझ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याचे काम तुलाच फक्त शक्य आहे. अरे देवा, तू आपल्या स्वरूपाला तूच जाणतोस आणि ते ज्ञान दुसऱ्यास सांगण्यास देखील तूच समर्थ आहेस. तर आता एक वेळ माझ्या इच्छारूपी कपाळावरचा घाम पुसून टाक. हे प्राणीमात्रांची उत्पत्ती करणाऱ्या, त्रिभुवनरूपी हत्तीचा नाश करणाऱ्या सिंहा, सर्व देव व देवता यांना पूज्य असणाऱ्या हे जगाच्या स्वामी श्रीकृष्णा, हे ऐकले का? जर तुझ्या स्वरूपाची थोरवी पाहू गेलो, तर आम्ही तुझ्याजवळ उभे राहण्याला देखील योग्य नाही, अशी शोचनीय स्थिती आहे. म्हणून जर आम्ही तुला विनंती करण्यास भ्यालो, तर तुझे स्वरूप जाणण्यास दुसरा उपाय उरला नाही. जिकडे तिकडे सर्व बाजूंना नद्या व समुद्र तुडुंब भरलेले असले तरी ते चातकाला कोरडे ठणठणीत असल्यासारखे आहेत. कारण ज्या वेळेला खास मेघातून थेंब पडतील त्यावेळेलाच त्याला पाणी मिळणार. त्याप्रमाणे देवा, गुरु घरोघर आहेत, परंतु कृष्णा, आम्हाला तूच एक आश्रयाचे ठिकाण आहेस. हे राहू दे, मला विभूती सांग. मला वाटतं आता काय ग? हं. थर्ड दुसरं कोणी आहे? नाही, ओव्या वाचायचे राहिले ना. अच्छा. हं. हो. एथा पुले वाळपण जैसे, आपणची जाणीजे आकाशे. कामी एतुली घनवट ऐसे, पृथ्वीचे जाणे. तैसा आपुलिये सर्व शक्ती, तुझ तूची जाणू लक्ष्मीपती. एरवेदादिकमती मिरवती वाया. हा गावना ते मागा सांडावे, पवना ते वावी मवावे. आदि शून्य उतरवणी जावे, केऊ ते बाही. तैसे हे तुझे जाणणे आहे, म्हणून कोणाही ठाकते नोहे. आता तुझे ज्ञान होय, तुझची जोगे. जी आपण पया ते तुझी जाणसी, आणि का ते सांगावया ही तू समर्थ होसी. तरी आता एक वेळ घाम पुसी, आरतीची ये निडळीचा. हे ऐकले की भूतभावना, त्रिभुवन गज पंचानना. सकल देव देवतार्चना, जगन्नायका. जरी थोरी तुझी पाहत आहो, तरी पासी उभे ठाकावयाही योग्य नहो. या शोच्यताविन उभी हो, तरी आन उपायो नाही. भरले सरिता समुद्र चहूकडे, परिते बापियासी कोरडे. का जय मेघोनी थेंबुटा पडे,
तै पाणी की तया. तैसे गुरुजी सर्वत्र आथी, परी कृष्णा आम्हा तुची गती. हे असो मज प्रती विभूती सांगे. हं, छान. आता मला वाटतं क्षमा करा. मी वाचते आता. हं. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान् इमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि. म्हणून ज्या एक ओके 10 मिनिटं वाचा आणि मग ओके आपण हे बघूया. ओके काय? तुम्ही सांगा कधी थांबायचं ते. राईट. म्हणून ज्या विभूतींनी या सर्व लोकांना व्यापून तू आहेस, अशा आपल्या दिव्य विभूती पूर्णत्वाने मला सांगण्यास तूच योग्य आहेस. महाराज, सर्व विभूती आपल्याच आहेत, परंतु दिव्य शक्तीने व्याप्त असलेल्या अशा ज्या आपल्या विभूती आहेत त्या आपण मला दाखवाव्यात. कृष्णा विभूतींनी सर्व लोकांना व्यापून टाकलेले आहे. त्या मुख्य मुख्य व नामांकित विभूती आपण सांगाव्या. जी तुझी या विभूती आघविया, परी व्यापिती या शक्ती दिव्या जिया. तिया आपुलिया दावाविया आपण मज. जिही विभूती यया समजता लोकाते व्यापुनी आहाती अनंता. तिया प्रधाना नामांकिता प्रगटा करी. कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन् मया. हे योगीन, सर्वथा तुझे चिंतन करण्याची इच्छा करणारा जो मी, त्या मी तुला कसे जाणावे. हे भगवन, कोणकोणत्या भावांमध्ये विभूतींमध्ये मी तुझे चिंतन करणे शक्य आहे. कृष्णा, तुला मी जाणावे कसे व काय म्हणून नेहमी चिंतन करावे. कारण तूच सर्व आहेस असे जर म्हटले तर चिंतनच घडणार नाही. म्हणून मागे 7व्या व 9व्या अध्यायात व ह्या अध्यायाच्या आरंभी ज्या आपल्या विभूती तू थोडक्यात सांगितल्यास त्याच आता एक वेळ विस्ताराने सांग. ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुझे स्मरण होण्याला मला अडचण पडणार नाही, तो आपला विभूती योग तू मला स्पष्ट करून दाखव. जी कैसे मिया तू ते जाणावे, काय जाणोनी सदा चिंतावे. जरी तूची म्हणू आघवे, तरी चिंतनची न घडे. म्हणून मागा भाव जैसे, आपुले सांगितले तुवा उद्देशे. आता विस्तारोनी तैसे एक वेळ बोले. जया जया भावांचा ठाई, तू ते चिंतिता मज सायासू नाही. तो विवळ करुनी देई योग आपुला. विस्तरेणात्मनो योगं विभूतींच जनार्दन. भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम्. जनार्दना, आपला योग आणि विभूती पुन्हा विस्ताराने मला कथन कर. कारण एकदा ऐकूनही तुझे हे अमृतमय भाषण ऐकण्याची माझी तृप्ती होत नाही. आणि ज्या विभूती मी विचारल्या त्या देखील हे जगन्नाथा मला सांगाव्यात. या प्रसंगी वारंवार काय सांगावयाचे आहे असे जर म्हणशील तर कृष्णा, अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल, पण ती येऊ देऊ नकोस. अहो महाराज, सामान्य असलेले अमृतही प्यावयास लागले असता नको म्हणवत नाही. जे अमृत कालकूट विषाचे सख्खे भावंड आहे व जे अमृत मृत्यूच्या भीतीने देव प्यायले तरी सुद्धा ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होऊन जातात, असा कोणी एक. क्षीरसमुद्रातील रस ज्याला व्यर्थच अमृतपणाचा आळ आला आहे, त्याची गोडी देखील सेवन करणाराला आता हे पुरे असे म्हणू देत नाही. इतक्या हलक्या दर्जाच्या असलेल्या त्या अमृताला त्याच्या गोडीने जर एवढे महत्व आले आहे, मग पहा, हे तर खरोखर परमामृत आहे. हे परमामृत प्राकृत अमृताप्रमाणे मंदर नावाच्या पर्वताला न हलविता व क्षीरसमुद्राचे मंथन न करता स्वभावतःच मूळचे नित्य शुद्ध सिद्ध आहे. जे परमामृत पातळ नाही व घट्टही नाही. ज्या परमामृतामध्ये रस म्हणजे गोडी व गंध म्हणजे वास ही आढळून येत नाहीत. जे परमामृत नित्य प्राप्त असल्यामुळे स्मरण केल्याबरोबर वाटेल त्याला मिळते, म्हणजे अनुभवाला येते. ज्याची नुसती गोष्ट ऐकल्याबरोबर सर्व संसाराचा निराश होतो व अढळ अशी नित्यता आपणास प्राप्त होते. ज्या परमामृताची गोष्ट ऐकल्याबरोबर जन्ममृत्यूची भाषा समूळ नाहीशी होते आणि अंतर्बाह्य
ब्रह्मसुखच वाढू लागते. मग दैवयोगाने ते सेवन करण्याचा योग आला तर सेवन करणारा आपण स्वतः परमामृत होऊन राहतो. असे जे परमामृत ते तुम्हाला देत असताना माझे चित्त पुरे असे म्हणू शकत नाही. महाराज, आपले नावच आम्हास आधी आवडते आणि शिवाय आपली भेट होत असून आपले सान्निध्य प्राप्त झालेले आहे. त्याशिवाय आनंदाच्या भराने आपण बोधाच्या गोष्टीही सांगत आहात. आता हे सुख कशासारखे आहे म्हणून सांगावे, तर मला झालेल्या आनंदाने यांच्याबद्दल काहीच बोलवत नाही. तथापि मी इतके मात्र समजतो की आपणास विचारलेल्या गोष्टींची पुनरावृत्तीही झाली तरी हरकत नाही, पण ती पुन्हा तुम्ही सांगा. अहो, रोज उगवणाऱ्या सूर्याला शिळा म्हणता येईल का? अग्नीला ओवळा म्हणता येईल काय? अथवा नेहमी वाहणाऱ्या गंगेच्या पाण्याला पारोसेपणा येईल का? येतो काय? तुम्ही आपल्या मुखाने जे बोललात ते आम्ही मूर्तिमंत नादब्रह्मच अनुभवले. तुमच्या मुखाने बोधाच्या गोष्टी ऐकणे म्हणजे आज साक्षात आम्ही चंदनाच्या झाडाच्या फुलांचा वास घेत आहोत. अर्जुनाच्या या बोलण्याने कृष्ण सर्व अंगाने डोलला व म्हणाला, हा अर्जुना, भक्ती व ज्ञान यांचा मळा झाला आहे. याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्या आनंदाने प्रेमाचा भर उसळत असताना तो कष्टाने आवरून धरून श्रीकृष्ण काय म्हणाले ते ऐका. वाचू पुढे का थांबू? तुम्ही वाचू दे. म्यूट आहात, मला ऐकू येत तेवढं नाही. वाचून म्यूट आहात. तेवढ्याच आहेत. 10 ओव्याच आहेत ना या. हो, ओव्या वाचून घ्या आणि मग थांबूया. बरं. आणि पुसलिया जिया विभूती त्याही बोलाव्या भूतपती. एथ म्हणसी जरी पुढती काय सांगो, तरी हा भाव मना जणे जाय हो जनार्दना. पै प्राकृताही अमृतपाना ना न म्हणवे जी. जे काळकुटाचे सहोदर, जे मृत्यू भेणे प्याले अमर, तरी दिहाचे पुरंदर 14 जाती. आईसा कवण एक क्षीराब्दीचा रसू, जया वायांची अमृतपणाचा आभासू, तयाचाही मिठांशू, जे पुरे म्हणो नेदी, तया पाबळे याही येतुले वरी, गोडी येची आथी थोरी, मग हे तव अवधारी परमामृत साचे. जे मंदरा चळू न ढळिता, क्षीरसागरू न ढवळिता, अनादि स्वभावता आई ते आहे. जे द्रवना नव्हे बद्ध, जेथ नेणिजती रसगंध, जे भलतयाही सिद्ध, आठवलेची फावे. जयाची गोठीची एक तो खेवो, अघवा आघवा संसारू होय वावो, बळीया नित्यता लागे येवो, आपण पेया. जन्ममृत्यूची भाक हारपोनी जाय निशेख, आत बाहेरी महासुख वाढूची लागे. मग दैवगत्या जरी सेविजे, तरी ते आपणची होऊनी ठाकीजे. ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणू न शके. तव तुझे नामची जी आम्हा आवडे, वरी भेटी होय आणि जवळीक जोडे, पाठी गोठी सागसी सुर वाडे, आनंदाचेनी. आता हे सुख काहीस या सारिखे, काही निर्वचेना मज परितोखे, तरी येतुले जाणे जे येणे मुखे, पुनरुक्तही हो. हा गा सूर्य काय शिळा, अग्नी म्हणो येत आहे ओविळा, का नित्य वाहतया गंगाजळा, पारसेपण असे. तुवा स्वमुखे जे बोलिले, हे आम्ही नादासी रूप देखिले. आजी चंदन तरुंची फुले तुरंबिता अहो मा. या पार्थाची या बोला सर्वांगे कृष्ण डोलला, म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला आगरू हा. ऐसा पती कराची या तोषा आतू, प्रेमाचा वेग उचंबळतू, तो सायासे सावरुनी अनंतू काय बोले. छान. थांबूया इथे. छान वाटलं. थँक्यू. आली आहे का? मला वाटतं नाही नाही तर आली. चांगलं चालेल. माहित नाही आली. इट्स ओके. आपा विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामत द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीतिही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडिता, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये हो आवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.